टीव्हीवर पाहिलंय, झी मराठीवर जेव्हा हास्य सम्राट गाजलं होतं त्या पर्वात मी होतो फायनलला, आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दौरे केले आणि आज मला या ठिकाणी बोलवलंय. मी प्रत्येक चॅनलवर लोकांना दिसतो, प्रत्येक चॅनलवर तो कार्यक्रम असो, चला हवा येऊ द्या, कॉमेडीची बुलेट ट्रेन, हे तर काहीच नाही, वावा क्या बात आहे, जॉनी आला रे, सगळ्या चॅनलवर मी लोकांना दिसतो. फक्त एकच चॅनल आहे जिथे मी येत नाही, डिस्कवरी. काही विनोद असे असतात लोकांना पटकन करतात, काही विनोद असे असतात लोकांना उशिरा करतात, आणि काही विनोद असे असतात लोक घरी गेल्यानंतर हसतात, आणि काही विनोद असे असतात लोक सकाळी आठवून बाथरूम मध्ये असतात. कारण मी पुण्यात होतो, पुण्यातले प्रेक्षक एवढे सूज्ञ आहेत, एवढे हुशार आहेत, त्यांना विनोद कळायला नाही तर मागे येऊन विचारतात काय बोलल्यापर्यंत. तुम्ही सगळे हुशार प्रेक्षक बसलात, तुम्ही सगळे शून्य प्रेक्षक आहात, तुम्हाला विनोदाची व्याख्या कळते, विनोद काय असतात तुम्हाला कळतात, कारण तुम्ही व्यापारी आहात. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये पंच माहिती आहे की कसा असतो. पहिला विनोद तुमच्यापर्यंत मांडतोय, बघूया तुम्हाला विनोद कळतो का. म्हणून हा पहिला विनोद तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्यानंतर कळेल की तुम्हाला खरोखर विनोदाची व्याख्या कळते. दादा कोंडके आणि निळू फुले चुकून बायकांच्या पार्टीत गेले, आणि बायकांच्या पार्टीत गेल्यानंतर दादा कोंडके त्यांना पहिल्यांदा कळलं की बायकांची पण एक पार्टी असते, ज्याला बायका किटी पार्टी असं काहीतरी म्हणतात. त्या पार्टीमध्ये गेल्यानंतर एका सुंदर बाईला पाहिल्यावर निळू भाऊंना म्हणाले, निळू भाऊ, या बाईच्या कानामध्ये जे झुमके आहेत ना, झुमके तिच्या मायला ते कोणी दिलं माहित आहे, नाही दिलं नाही. आणि या बाईने जे नाकामध्ये नथ घातल्या, या मायला ते कोणी दिली माहित आहे, नाही दिले नाही. आणि या बाईने जे अंगावर कोरी ककडी साडी नेसलेला, ज्या मायला ते कोणी दिली माहित आहे, नाही दिले नाही. दादांचं बोलणं झाल्यानंतर निळू भाऊ दादांना हळूच म्हणाले, पण दादा तुला हे माहिती का, या बाईच्या हातामध्ये जी मुले खरोखर तुम्हाला विनोद माणसांच्या सवयींमधून विनोद काढतात. एखादा माणूस जेवत असला, आपल्याला डोळ्याने दिसतं, तुम्ही बघता पण त्याला टिपत नाही. माझं ऑब्झर्वेशन असतं, मी एवढ्या वर्ष 40 वर्ष काम करतोय मी रंगमंचावर. जॉनी लिव्हर पासून राजू श्रीवास्तव पासून मोठ्या दिग्गज कलाकार जॉनी बिस्की पासून सगळ्यांबरोबर काम केलं. ऑब्झर्वेशन आहे, नकलाकार कॉमेडी स्टार हा फक्त ऑब्झर्व करत असतो. एखादा माणूस जेवत असला, आपल्याला डोळ्याने दिसतं तो जेवतोय, तरी लोकांना विचारायची सवय असते, आणि तिथून विनोद कसे बाहेर पडतात. एखादा माणूस जेवत असला, आपण बघतो तरी विचारतो, काय जेवतोय काय, बघ जेवतोय बघ, जेवणामध्ये का उपाशी नाही. एखादा माणूस झोपलेला असला, नाईट शिफ्ट करून आलाय माणूस, बेडरूम मध्ये झोपलाय, लोकांना दिसतो तो झोपलाय, त्या झोपलेल्या माणसाला उठून विचारतात, झोपलाय का, त्याची झोपमोड करतात. एका माणसाचं प्रेम चाललं होतं, अफाट गर्दी, ज्या माणसाने खाना दिला होता त्यालाच एकाने जाऊन विचारलं, मिळाला काय. बोलला त्याला झोपायची सवय, मला फिरवायची सवय. तो पण झोपला.
वाटतं तुम्ही सगळेजण छोट्या छोट्या गोष्टीवर हसता. हसलं पाहिजे माणसाने, कारण हसण्याने माणसाचं आयुष्य वाढते, आरोग्य वाढते. काही आपल्या आयुष्यात माणसं अशी येतात ज्यांना आपल्याबद्दल सगळं काही माहित असतं. आपण काय विकत घेतो, आपण काय घेतलंय, आपण कुठे जाणार आहे, आपण कोणाला भेटणार आहे, सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असतात. आणि काही माणसं आपल्या आयुष्यात अशी असतात जे आपले खास मित्र असतात. ते 4 दिवस आपल्याला दिसले नाही. विनोद नीट ऐका, नीट विनोद ऐकला तर त्या विनोदाची मजा तुम्हाला कळेल. कारण या विनोदामध्ये एक असा पंच आहे जो लोकांना पटकन कळत नाही तरी लोक हसतात. काही मित्र आपल्या आयुष्यात असे असतात जे 4 दिवस आपल्याला दिसले नाहीत. 4 दिवस दिसले नाही तर आपल्याला काळजी वाटते, हा मित्र गेला कुठे. असाच एक मित्र 8 दिवस दिसला नाही. एका मित्राने दुसऱ्या मित्राला विचारलं, अरे मान्या, तो पक्या दिसला नाही, कुठे गेला? पक्या ना? अरे बाबा, पक्याचा काही विचारू नकोस. का? अरे मोठा माणूस तो. मोठा माणूस? हा, त्याचे शौक मोठे. शौक मोठे? हा, महागडे शौक त्याचे. महागडे? का रे? अरे बाबा, त्याला एक आयफोन पाहिजे होता. मग पैसे कुठे त्याच्याकडे? मग अरे त्याच्याकडे पैसे कुठे? आयफोन केवढा महाग. मग तो त्याच्या आजीकडे गेला. मग तो आजीला म्हणाला, चल आजी मला पैसे दे, मला एक आयफोन घ्यायचा आहे. आजी म्हणाली, मेल्या, माझ्याकडे पैसे नाही. तुला एक आयफोन पाहिजे ना, तुझी एक किडनी विक आणि आयफोन घे. मग त्याने तसंच केलं. आजीने सांगितलं, त्याने तसंच केलं. आता त्याच्याकडे एक नाही, 2 आयफोन आहे. पण आजी नाही. तीन माणसं आहेत. त्या 3 माणसांना वेगवेगळे शब्द बोलायची सवय दिवसभर. ते दिवसभर वेगवेगळे शब्द बोलतात. एकाला सवय, तो वाक्यात बोलतो, तंगड्या उचलून. तंगड्या उचलून इथेच गेलो होतो, तंगड्या उचलून. उद्या परत जाणार आहे मी, तंगड्या उचलून. दुसरा माणूस त्याला सवय, तो वाक्यात बोलतो, तुमच्या तोंडात. कालच गेलो होतो तुमच्या तोंडात, सकाळी परत जाणार आहे तुमच्या तोंडात. तिसरा माणूस त्याला सवय, तो वाक्यात बोलतो, तुमच्या कृपेने. काल मला पोरगा झाला, तुमच्या कृपेने. जो तुमच्या कृपेने बोलतो, रात्री 12 वाजता त्याच्या घरात एकदा चोरी झाली. सकाळी हे दोघं त्याच्या घरात गेले त्याला भेटायला. तो दाराच्या बाहेर उंबरठ्यात रडत बसला होता. त्याला रडताना पाहुणे जण म्हणाला, काय रे भाऊ, काय झालं तगड्या उचलून? काल तर बरा होता ना तगड्या उचलून? बाबा काय सांग, काल माझ्या घरात चोरी झाली तुमच्या कृपेने. 10-12 चोर घुसले तुमच्या कृपेने. अरे मग कशाला घाबरत तू तगड्या उचलून? चल ना पोलीस स्टेशन मध्ये जाऊ तगड्या उचलून. चायला कंप्लेंट करून टाकू तगड्या उचलून. हे तिघे पोलीस स्टेशन मध्ये गेले. 2 जण बाहेर बसले, 1 जण आत शिरला. साहेब बसले होते. साहेबांना बघून म्हणाला, साहेब जरा कंप्लेंट लिहा तंगड्या उचलून. तुम्ही इथं बसता तंगड्या उचलून, कधी बाहेर या ना तंगड्या उचलून. साहेब म्हणाले, तुम्ही काय बोलता मला कळत नाही. तुम्ही बाहेर जा, तुम्ही काय बोलता मला कळत नाही. दुसऱ्याला पाठवा, तुमच्यावर कोणी आला असेल तर दुसऱ्याला पाठवा. तो बाहेर गेला, दुसऱ्याला म्हणला, हे जा रे बाबा, तुला बोलवलंय तंगड्या उचलून. दुसरा आत गेला. साहेब म्हणाले, तुमचा मित्र काय बोलला कळलं नाही, काय झालं तुम्ही सांगा. काय झालं? चोरी झाली तुमच्या तोंडात, घराचं सामान गेलं तुमच्या तोंडात, झाडू गेला तुमच्या तोंडात, दागिने गेले तुमच्या तोंडात, पैसे गेले तुमच्या तोंडात. आई शपथ सांगतो साहेब, ज्या दिवशी चोर मला भेटेल तुमच्या तोंडात, एवढ्या चपल्या मारीन तुमच्या तोंडात, एक पण दात नाही राहणार तुमच्या तोंडात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.